नमस्कार. नमस्कार, मी सतीश शेवाळकर. आपण बघत आहात लोकप्रिय चॅनल पुसदचे महापंचनामा न्यूज. आणि आपल्यासोबत आहे आज यवतमाळ वाशिम मतदारसंघातील भावनाताई गवळी. ताई, माझा आपल्याला असा प्रश्न आहे की लोकसभा मतदारसंघात आज मी कालच तुमची पोस्ट केली, जवळपास त्याला प्रतिक्रिया मिळाल्या. काही लोकांचं पॉझिटिव्ह आहे, काही निगेटिव्ह आहेत. पण आपली इच्छा काय आहे आणि जर का आपल्याला तिकीट मिळालं तर आपली विकासाची अजून समोरची भूमिका काय असेल? सर्वांना नमस्कार. खरं म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये गेल्या 25 वर्षापासून मी काम करते आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की मी कुठल्याही गावामध्ये गेले तर आमची खासदार भावना गवळी अशा पद्धतीने सर्वांची एक मतानं मागणी येते किंवा त्या पद्धतीनेच लोक मला परमनंट खासदारासारखं मला निवडून दिलं. आणि खासदार म्हटलं तर माझं नाव सामान्य माणसाच्या असू द्या किंवा मोठ्या माणसांच्या असू द्या तोंडामध्ये येते. त्या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे आणि मी धन्यवाद सुद्धा मानेल या आपल्या सगळ्या जनतेची की मला जवळजवळ 25 वर्षापासून आपण सर्वजण निवडून देत आहेत. आणि त्याच अनुषंगाने विकासात्मक जर विचार केला तर माझा हा मतदारसंघ 2 जिल्ह्या मिळून बनलेला मतदारसंघ आहे. 23 लाख माझे मतदाते आहेत आणि 2600 माझे गाव आहेत. तांडा असेल, वाडी असेल, वस्ती असेल, असे 2600 हे माझ्या मतदारसंघामधले गाव आहेत. आणि म्हणून पुसद असेल, वाशिम असेल, मंगरुळ असेल, त्यानंतर कारंजा असेल, राळेगाव असेल, बाबुळगाव असेल, पांढरकवडा असेल किंवा महागावचा काही पट्टा असेल. आणि त्या पद्धतीने हे सगळे म्हणजे एवढे मोठ्या तालुक्यामध्ये किंवा या दोन्ही मतदारसंघामध्ये दोन्ही जिल्ह्यामध्ये मी काम करत असताना 6 विधानसभेमध्ये मी काम करते. आणि विकासाची बाजू जर सांगायचं झालं तर पुसदच्या आपल्या शहरालगत रिंग रोडची फार मोठी आवश्यकता होती. आणि अनेक दिवसापासून आपल्याला सगळे या भागातली मंडळी मागणी करत होती की ऍक्सिडेंट खूप होता, जवळजवळ अनेक लोकांचे हातपाय तुटले, काही लोकांचे जीव सुद्धा गेले. आणि म्हणून खास बाब म्हणून बजेटमध्ये विषय आला नसतानाही स्वतंत्र फाईल मुख्यमंत्री साहेबांकडे त्या ठिकाणी सगळी त्या दृष्टीने फिरून त्याची विशेष ऑर्डर मी या ठिकाणी काढून घेतली. आणि जवळजवळ 60 कोटी रुपयाचा निधीला आपण मान्यता जमीन अधिग्रहण करण्यासाठी घेतली. आणि पुढचा जो काही रिंग रोड आपल्याला बनवायचा आहे त्याचं इस्टिमेट एक वेगळं होऊन जवळजवळ 250-300 कोटीचा हा रिंग रोड बनणार आहे. आणि पुसदकरांना खऱ्या अर्थाने मला असं वाटतं या गोष्टीचा फायदा होईल. दुसरं, या ठिकाणी काम करत असताना ही जी काही रेल्वे आहे ज्याची आपण बऱ्याच वर्षाची मागणी करतो, असं वर्धा, नांदेड, यवतमाळ या रेल्वेची झेंडी आताच 28 तारखेला आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री, यशस्वी प्रधानमंत्री मोदी साहेब आले होते. आणि वर्धा ते कळंब हा 40 किलोमीटरची रेल्वे आपण सुरू सुद्धा केली. आणि पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये पुसद पर्यंत रेल्वे 100% येईल असा विश्वास सुद्धा मी जनतेला देते. त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला वाशिम, पुसद, माहूर आणि आदिलाबाद याच्यासाठी 50% निधी हा या बजेटमध्ये मंजूर करून घेतला. म्हणजे जे शेअरिंग आहे केंद्र आणि राज्याचं, रेल्वे मंत्रालयाचं आणि राज्याचं, त्याच्यामधले 50% निधी हा राज्य सरकारने या बजेटमध्ये देऊ केलेला, ही सुद्धा मोठी बाब आपल्या सगळ्यांसाठी आहे. एवढंच नाही तर या ठिकाणी बेलोरा सारखं आपलं जी काही पेनगंगा आहे, ती पेनगंगा, वेनगंगा, पेनगंगा आणि जलगंगा ह्या ज्या तिन्ही गंगाचा संगम, ज्याच्यामधला पेनगंगा ही सुटली होती, तर मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा विनंती केली की हे पेनगंगा सुटता कामा नये. कारण बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि यवतमाळ मधलं पुसद आणि त्याचबरोबर या ठिकाणी उमरखेड आणि पुढे नांदेड पर्यंत सुद्धा ही पेनगंगा जाते. आणि म्हणून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याचा फायदा या पेनगंगेला, वेनगंगेला जोडल्यामुळे होणार आहे. हे एक महत्वाचं काम या ठिकाणी आपण या भागासाठी करतो आहोत. आणि त्याचबरोबर अनेक असे विषय आहेत की जे आपल्याला करायचे सुद्धा आहेत. आणि छोटे छोटे विषय जर सांगायचं झालं तर मग ते तर मी नेहमीच करत आलेली आहे. छोटा रस्ता असेल, कोणाची नाली असेल, कोणाचं घरकुल असेल. आणि माझ्या दिव्यांग बांधवा भगिनींसाठी पण जवळजवळ 6 कोटी रुपये दोन्ही जिल्ह्या मिळून मतदारसंघामध्ये त्यांच्या बायसिकल असतील, त्यांच्या कानाचे यंत्र असेल किंवा त्या दिव्यांग बांधवाला भगिनींना जे साहित्य पाहिजे ते साहित्य देण्याचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे. अशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये आमच्याकडे सरपंच लोकांची मोठ्या प्रमाणात मागणी येते की ताई रस्ता दिला पाहिजे, नाली दिली पाहिजे, पांदन रस्ता दिला पाहिजे. त्याही ठिकाणी मी मदत करण्याचा, माझ्याकडे जो फंड आहे त्या फंडातून मदत करण्याचा मी प्रयत्न करते.
त्याचबरोबर या शहराला वाढीव पाणी पुरवठा योजना जिची मान्यता मागच्या याच्यामध्ये आपण ती घेतली आणि मला आनंद वाटेल सांगताना की 70 कोटी रुपयाची योजना पाणी पुरवठा योजना आमचे जिल्हा प्रमुख उमाभाऊ पापीनवार, मी, निलय भाऊ आणि त्याच्यानंतर आता आपली इकडचे जे काही आमदार साहेब आहेत, इंद्रनील साहेब, या सगळ्यांनी त्याला मदत केली. पण खरी सुरुवात आमची जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी या ठिकाणी केली असं मला या ठिकाणी अगत्याने सांगायचं वाटतं. आणि आता ही योजना लवकरच पूर्ण होऊन या शहराला पाणी सुद्धा मिळणार आहे. असे विकासाचे अनेक कामं मला सांगता येतील की मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घातलं. आणि आज आज मी भूमिपूजन करणार आहे, जे मी ज्या समाजातून येते त्या माझ्या मराठा बांधवासाठी 2 कोटी रुपयाचं मोठं आम्ही एक सभागृह, त्याला आपण हे म्हणतो योगा भवन आम्ही देतो आहोत. त्याच्यामध्ये अनेक कार्यक्रम सुद्धा होऊ शकतील आणि पुढच्या काळामध्ये परत आम्हाला 3 कोटी रुपये त्याला द्यायचे आहेत. तर असे भरीव कामं. आणि एवढंच नाही तर नगरपालिकेमध्ये आमचे जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट उमाकांत पापीनवार यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक समाजाला 10 लाख, 15 लाख, 20 लाख रुपये देऊन तीही मदत करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगते जवळजवळ 100 कोटी रुपये या शहराला देण्याचं प्लॅनिंग सुद्धा मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून, कारण ते खातं नगर विकास खातं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे असल्यामुळे पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही सगळ्याला सोबत घेऊन, मी असं म्हणणार नाही की माझे आमदार मी सोडून देणार, माझे जिल्हा प्रमुख, या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही करूया. आणि विकास हा करत असताना श्रेय कोणाला जातं हा विषय नाही, विकास होणं महत्वाचं आहे आणि मी पुढच्या काळामध्ये करेन असं या ठिकाणी आपल्याला सांगते. आणि ताई, महत्त्वाचा मुद्दा असाही आहे की आज निर्णायकांची आम्ही आत्ताच पोस्ट जाहीर केली की जो महामार्ग 820 किलोमीटरचा आहे तो पुसद हे नाव वगळलं गेलं. तर या संदर्भात का वगळलं गेलं आणि निश्चितपणे आपण पुन्हा त्यात प्रयत्न करसाल का, याबाबत काय सांगू शकाल? निश्चित मी या निमित्तानं सांगू इच्छिते की आदरणीय गडकरी साहेब हे ज्या पद्धतीने संपूर्ण भारतवर्षामध्ये काम करतायत तर त्यांना सगळे खासदार फार म्हणजे मनातून मानतात. आणि गडकरी साहेबांना आम्ही, मी असेल, निलय भाऊ असेल किंवा आम्ही बीजेपी सेनेचे जेवढे काही कार्यकर्ते आम्ही पदाधिकारी होतो त्यांनी जी मागणी केली, गडकरी साहेबांनी विदर्भामधल्या विशेष करून आपल्या भागामधला एकही रस्ता सोडलेला नाही. आणि मागच्या काळामध्ये सुद्धा पुसदसाठी मी स्वतः पत्र दिलं होतं की पुसद त्यातून वगळू नये. जरूर मी आदरणीय गडकरी साहेबांकडे, आदरणीय आमचे प्रधानमंत्री मोदी साहेब त्यांच्याकडे पत्रव्यवहार करेल आणि सुटला जरी 800 किलोमीटर मधला हा आपला पुसद असेल तर परत एकदा जसं रेल्वेच्या माध्यमातून आपण जोडलं, रिंग रोडच्या माध्यमातून आपण हे काम करतोय, तसंच या ठिकाणी हा नॅशनल हायवे सुद्धा त्यात पुसद असलं पाहिजे. ही आग्रही भूमिका माझी पुढच्या काळामध्ये असेल. निश्चितपणे आपण बघितल्या प्रतिक्रिया ताईंना, महत्त्वाचं काम आहे. आपण निश्चित या 1-2 दिवसामध्ये अजून एक चांगली या विषयावर चर्चा करू आणि ताई नक्कीच आपल्याला वेळ देतील अशी मला खात्री आहे. आपण बघत राहा महापंचनामा न्यूज पुसद.